नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता कोर्टाची एक्झाम 26 एप्रिल 2026 ला जवळपास मला वाटते 30-35 दिवस उरलेले आहेत. तरी आपण एक मागच्या लेक्चरला मागचा एक व्हिडिओ टाकलो, आपण काही प्रश्न कव्हर केलो आपण, म्हणजे जवळपास 50 प्रश्न. आणि आज पण आपण नेक्स्ट लेक्चर आहे, सेकंड लेक्चर आहे. तर या लेक्चरमध्ये काय आपण क्वेश्चन बघणार आहोत. असेच आपण रोज क्वेश्चन, रोजचे 50 क्वेश्चन IMP जे की कोर्टाच्या अगोदरचे प्रिव्हियस पेपर झालेले ते चाळून त्याच्यातून काही काढलेले मी PYQs काढले. हे नुसतं कोर्टासाठीच नाही, तर येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन बी व कंबाईन ग्रुप सी ला पण खूप महत्वाचे आहेत. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टार्ट करूया. कराची येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात खालील प्रतिनिधीपैकी 1931 गांधी आयर्विन कराराला विरोध कोणी केला नाही? तर गांधी आयर्विन जे करार झाला 1931 ला मिठाच्या सत्याग्रहाच्या विरोधात, गांधी आयर्विन 5 मार्च 1931 गांधी आयर्विन झाला. तर कोण नाही? जमनालाल जमनादास मेहता, स्वामी गोविंदनाथ, युसुफ मेहर अली, पुरुषोत्तम ठाकूरदास. तर कराची येथे जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये गांधी आयर्विन कराराला कोणी विरोध केला नाही म्हणते. तर कोण विरोध केला नाही? तर पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी काय केलं? गांधी आयर्विन कराराला विरोध केला नाही. नेक्स्ट बघूया. शून्यलब्धी. शून्यलब्धी कोणाचा आहे? शून्यलब्धी विष्णुबुवा ब्रह्मचारी. सॉरी, एक मिनिट थांबा. तर याचा आन्सर काय येते? हा, बरोबर आहे. शून्यलब्धी बाळशास्त्री जांभेकर. आणि गीता तत्व कोणाचा आहे? गोपाळ हरी देशमुख. आणि भावार्थ सिंधू कोणाचा आहे? बाबा पद्मनजी. अरुण निरुद्धे विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके, अशा प्रकारच्या जोड्यामध्ये पण येऊ शकतात. नेक्स्ट बघूया. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? तर महाराष्ट्र पठारावरील प्रमुख नदीखोरे कोणते आहेत? तर तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे आणि भीमा खोरे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहेत? तर गोदावरी नदीखोरे. आणि भारतात विचारलं तर गंगा नदीचे खोरे, गंगा नदीचे खोरे. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर गोदावरीचे खोरे. यस. नेक्स्ट बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या खाडीत भारतातील पहिला ट्विन ट्रॅक अंडरसी रेल टनेल टू बिल्ड, म्हणजे रेल्वे बोगदा बांधला जाणार आहे? तर कुठे बांधणार आहे? तर पनवेल खाडी, कारंजा खाडी, ठाणे खाडी, तर तळोजा खाडी. तर कुठे बांधणार आहे? कोणत्या खाडीवर? तर ठाण्याच्या खाडी. तर ठाण्याच्या खाडीवर काय बांधणार आहेत? तर भारतातील पहिला ट्विन ट्रक रेल्वे बोगदा अंडरस्टोक रेल्वे बोगदा बांधला जाणार आहे. तर कोणत्या खाडीवर? तर ठाण्याची खाडी. हे रिसेंटली आता मागच्याच काळामध्ये झालं, 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळं हे येऊ शकते, कारण हे मुंबईच असल्यामुळे, कारण बॉम्बे हायकोर्टसाठी हे असे प्रश्न येऊ शकतात. वांद्रे वसुरवा सागरी सेतूला कोणत्या व्यक्तीचे नाव देण्यात आले? तर कोणाचे नाव देण्यात आले वांद्रे वसुरवा सागरी सेतूला? तर अटल बिहारी वाजपेयी, स्वामी विवेकानंद, अमित शहा आणि वीर सावरकर. तर कोणाचं नाव देण्यात आले? तर वीर सावरकर. वीर सावरकर जी यांचं नाव कुठं देण्यात आलं? तर वांद्रे वसुरवा सागरी सेतूला वीर सावरकर यांचं नाव देण्यात आलं. नेक्स्ट बघूया. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना खालीलपैकी कोणत्या कामाच्या स्वरूपाचा विचार केला जात नाही? तर राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजले जाते आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती किती आहेत हे फार लक्षात ठेवणं. शेतीमाल विक्री, शिक्षण संस्थांमध्ये केलेले काम, महिलांचे घरगुती काम आणि माहिती तंत्रज्ञान. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशाचं मोजमाप केलं जात नाही? तर महिलांचे घरगुती काम. हे महिलांचं घरगुती काम हे राष्ट्रीय उत्पन्न आहे का? कारण ते दैनंदिन जे रोज काम असतात ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जात नाही. तर शेतीमालाची विक्री, शिक्षण संस्थांमध्ये केलेले काम आणि माहिती तंत्रज्ञान, जसे की सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अशा प्रकारे. पृथ्वीच्या अंतरंगातील कोणत्या भाग
मुख्यतः सिलिका आणि अल्युमिनियम या प्रमुख घटकांनी मिळून बनलेला आहे. तर पृथ्वीच्या जे अंतराळ जे आहे ते कोणत्या भूकवच, प्रावरण, गाभा आणि वरीलपैकी सर्व. तर कशाने बनलेला आहे पृथ्वीचा अंतरंग भाग? तर भूकवच. भूकवचाने काय झाले, पृथ्वीच्या अंतरंगातील मुख्यतः त्याच्यामध्ये काय असते, सिलिका आणि अल्युमिनियमचं प्रमाण असते. तर कशामध्ये? भूकवचामध्ये. येस. नेक्स्ट बघूया. समुद्र जैवविविधतेला आधार देण्यासाठी तरंगती वनस्पती असलेली दलदल असणारे खालीलपैकी राष्ट्रीय उद्यान आहे. तर कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर ते भितरनिका राष्ट्रीय उद्यान, किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान. तर कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान. तर तिथं काय आहे? तर समृद्ध जैवविविधतेला आधार देण्यासाठी तरंगती वनस्पती असलेले दलदल असणारे राष्ट्रीय उद्यान आहे. तर कोणते आहे? किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान. येस. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका प्रतिनिधींनी 1909 मध्ये स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC, इंडियन क्रिकेट काउन्सिल, इंडियन क्रिकेट काउन्सिल, CRICK काउन्सिल, COUNC म्हणजे भारतीय क्रिकेट परिषद. भारतीय क्रिकेट परिषद. आपली ICC काय एकदम मोठी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, इम्पेरियल क्रिकेट काउन्सिल, इम्पेरियल क्रिकेट परिषद. तर सुरुवातीला काय म्हणतात? इम्पेरियल क्रिकेट परिषद म्हणून ओळखले जात होते. यस. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? बाजार किमतीला मोजलेले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. नॅशनल इन्कम इज नेट नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइस, नेट नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कॉस्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राइस, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. घटक किमतीला मोजलेले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, बाजार किमतीला मोजलेले निव्वळ देशांतर्गत उत्पादन, घटक किमतीला मोजलेले निव्वळ देशांतर्गत उत्पादन. तर राष्ट्रीय उत्पन्न कशामध्ये मोजले जाते? तर घटक किमतीला मोजलेले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, तर ह्याच्यामध्ये मोजले जाते. नेक्स्ट बघूया. कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची परिभाषित केली गेलेली आहे? तर कोणते कलम आहेत? एक कलम 55, कलम 61, कलम 56 आणि कलम 54. तर याचा आन्सर काय येते? कलम 54 मध्ये काय आहे? राष्ट्रीय पदाच्या निवडणुकीची परिभाषित केली आहे. यस. म्हणजे सरळ सरळ राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपतीची निवड कशामध्ये येतं? कलम 54. नेक्स्ट. वित्त आयोगाची राष्ट्रपतीद्वारे स्थापन केली जाते. दर 6व्या वर्षाच्या समाप्तीच्या वेळी, दर 10व्या वर्षाच्या समाप्तीच्या वेळी, दर 7व्या वर्षाच्या समाप्तीच्या वेळी, दर 5व्या वर्षाच्या समाप्तीच्या. तर वित्त आयोगाची स्थापना कधी कोण करते? तर वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करते. कोण करते? राष्ट्रपती. आणि वित्त आयोगाचं कलम काय? 280. येस. तर कधी केले जाते? दर 5 वर्षांनी काय केले जाते? वित्त आयोगाची स्थापना कोण करते? तर राष्ट्रपती. कलम 280 नुसार. येस. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे अजून प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी रोज 50 प्रश्न घेऊन तुम्हाला जेवढं होईल तेवढं, नुसत्या एकाच बॉम्बे हायकोर्टच्याच एक्झामसाठी नाही तर राज्य सेवा, कंबाईन B, कंबाईन C साठी पण हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि रोज पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालून घाला. म्हणजे तुम्हाला 2-3 एक्झामला, येणाऱ्या एक्झामला, पूर्णच्या पूर्ण तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं रोज व्हिडिओ पहा. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू. धन्यवाद.